श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, डोळ्यांत तेल घालून हा व्हिडिओ बघा, कारण फेब्रुवारीच्या पहिल्या 7 दिवसांत तुमच्या नशिबाचा असा काही भयावह खेळ सुरू होणार आहे, ज्याची कल्पना खुद्द गुरुजींनाही हादरवून गेली आहे. 1 फेब्रुवारीची ती चैतन्यमयी पौर्णिमा आणि 5 फेब्रुवारीची संकष्टी चतुर्थी. हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर साक्षात नियतीने तुमच्यासाठी रचलेलं एक महाजाळ आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित घडणार आहे की हा तुमच्या सुवर्णकाळाचा उदय आहे. हे रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे. कारण गुरुजी म्हणतात की ज्या गुपिताचा स्फोट या आठवड्यात होणार आहे, तो तुमच्या पायाखालची जमीन सरकवायला पुरेसा आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, सावधान. तुमच्या घरात, तुमच्या मित्रपरिवारात आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी असे काही चेहरे वावरत आहेत ज्यांनी हितचिंतकाचा मुखवटा घातला आहे, पण प्रत्यक्षात ते तुमच्या विनाशाची वाट पाहत आहेत. ग्रहांची एक अशी विनाशकारी पण शुभ युती होत आहे, जी या कपटी शत्रूंचा थरकाप उडवणार आहे. गुरुजींच्या वाणीतून निघालेला एक एक शब्द तुमच्या भविष्याची ती भीतीदायक पण सत्याची दिशा ठरवणार आहे. तुमच्या पत्नीसोबतचे संबंध, रखडलेली सोयरीक आणि मुलांचे भवितव्य, या प्रत्येक गोष्टीत एक असा सस्पेन्स दडला आहे, जो उघड झाल्यावर तुम्हाला आनंदाचा धक्का बसेल की भीतीचा घाम सुटेल. हे रहस्य उघड होण्याची वेळ आता आली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ चुकूनही मध्येच बंद करण्याची चूक करू नका, कारण व्हिडिओच्या अगदी शेवटी गुरुजींनी एक असा अंतिम आणि जीवघेणा इशारा दिला आहे, जो जर तुम्ही दुर्लक्षित केला तर बाप्पाचा हा आशीर्वाद एका क्षणात शापात बदलायला वेळ लागणार नाही. तुमच्या नशिबाचा तो जीवघेणा यू-टर्न नेमका कधी आणि कसा येणार आहे? तो एक गुप्त फोन कॉल जो तुमचं संपूर्ण अस्तित्व बदलून टाकेल, तो नेमका कधी वाजणार? तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा संपणार की ही एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे? जर तुम्हाला स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करायचं असेल, तर ही भविष्यवाणी शेवटपर्यंत आणि अत्यंत शांत चित्ताने बघा, कारण ही माहिती तुमचं आयुष्य वाचवू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, 1 फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा आकाशात पौर्णिमेचा चंद्र पूर्णत्वास येईल, तेव्हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील एका गडद रहस्यावरचा पडदा उठणार आहे. वृषभ राशीचा स्वभाव मुळातच शांत आणि सहनशील असतो, पण या पौर्णिमेचा प्रकाश तुमच्या घरातील अशा एका कोपऱ्यावर पडेल जिथे आजवर फक्त अंधार आणि गुपिते दडलेली होती. गुरुजी म्हणतात, तुमच्या जोडीदाराशी किंवा कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीशी संबंधित एक असे सत्य तुमच्या समोर येईल, जे ऐकून क्षणभर तुमचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसणार नाही. नात्यात आजवर जी शमशान शांतता होती, त्यामागे कोणतं वादळ शिजत होतं याची जाणीव तुम्हाला या रात्री होईल. ही पौर्णिमा केवळ चंद्रदर्शन घडवणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील खोट्या नात्यांचे मुखवटे ओरबाडून काढणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, ज्यांच्या घरात मुलांच्या भविष्याबद्दल किंवा लग्नाच्या सोयरिकीबद्दल दीर्घकाळापासून चर्चा सुरू होती, त्यांच्यासाठी ही पौर्णिमा एक विचित्र वळण घेऊन येईल. गुरुजींच्या मते एखादे असे स्थळ चालून येईल जे वरवर पाहता खूप श्रीमंत आणि प्रतिष्ठित वाटेल, पण त्यामागे एक मोठा सस्पेन्स दडलेला असेल. ही सोयरीक करताना घाई करू नका, कारण पौर्णिमेच्या प्रकाशात जे चकाकते ते सर्वच सोने नसते. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर या दिवशी अशा एका व्यक्तीचा वावर वाढेल, जी तुमच्या घरातील गुप्त गोष्टी बाहेर नेण्याचे काम करत आहे. या भेदी व्यक्तीला ओळखा, अन्यथा तुमच्या हक्काच्या घरातच तुम्हाला उपरे होण्याची वेळ येईल. वृषभ राशीच्या जातकांनो, शत्रूंच्या बाबतीत गुरुजींनी दिलेला इशारा तुमच्या अंगावर काटा आणणारा आहे. मेष किंवा कर्क राशीप्रमाणे तुमचे शत्रू उघडपणे तलवार घेऊन समोर येणार नाहीत, तर ते सायलेंट किलरच्या भूमिकेत आहेत. वृषभ राशीच्या लोकांची प्रगती पाहून जळणारे लोक तुमच्याच मित्रपरिवारात किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्यासोबत रोज जेवण करत आहेत. हे शत्रू तुमच्या विरुद्ध कोणतीही उघड कृती न करता मानसिक खच्चीकरण आणि गुप्त कारस्थानं रचण्यात गुंग आहेत. ग्रहांची एक विशेष युती अशा काही घटना घडवेल, ज्यामुळे तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करणारा आणि तुमच्या कामात खोडा घालणारा तो हसरा चेहरा अचानक उघडा पडेल. हा उलगडा इतका भीषण असेल की तुम्हाला कोणावर विश्वास ठेवावा हेच समजणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या आठवड्यात तुमच्या विरुद्ध काही करणीबाधा किंवा वाईट शक्तींचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला असण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक घरात विनाकारण भांडणे होणे किंवा कामात शेवटच्या क्षणी अडथळे येणे ही त्याचीच लक्षणे आहेत. पण घाबरू नका, कारण 1 आणि 2 फेब्रुवारीला तुमच्या राशीत होणारा ग्रहांचा बदल या काळ्या शक्तींना त्यांच्यावरच उलटवणार आहे.
शत्रूने तुमच्यासाठी खणलेला खड्डा आता त्यांच्यासाठीच सापळा ठरणार आहे. नियती असा काही फेरा घेणार आहे की जे लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते त्यांना आता स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी तुमच्या पाया पडण्याची वेळ येईल. वृषभ राशीच्या जातकांनो, या 2 दिवसांचा सारांश म्हणजे तुमच्या संयमाची होणारी अग्निपरीक्षा आणि त्यानंतर मिळणारा सत्याचा विजय होय. पौर्णिमेचा हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करेल, पण तोच तुम्हाला भविष्यातील मोठ्या धोक्यांपासून सावध करेल. गुरुजी म्हणतात, या काळात आपल्या मनातील बेत कोणासमोरही बोलून दाखवू नका. तुमच्या शांत राहण्यामध्येच तुमची शक्ती दडलेली आहे. शत्रूंचा हा थरकाप उडालेला पाहण्यासाठी तुम्हाला फक्त थोडा संयम ठेवावा लागेल. हा सस्पेन्स इथंच संपत नाही, कारण 3 तारखेला येणारा तो रहस्यमय फोन कॉल तुमच्या आयुष्यात काय धमाका करणार आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वृषभ राशीच्या जातकांनो, 3 आणि 4 फेब्रुवारी हे 2 दिवस तुमच्या आयुष्यात एखाद्या थ्रिलर सिनेमासारखे असणार आहेत. गुरुजी म्हणतात, एखादं असं काम ज्याची फाईल गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडली होती किंवा ज्या कामाची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती त्याबाबत अचानक हालचाली सुरू होतील. मग तो जमिनीचा कोर्टातील खटला असो, रखडलेली सरकारी नोकरी असो किंवा अडकलेले पैसे. नियती या 2 दिवसांत असा काही फेरा घेणार आहे की तुमच्या प्रगतीचे बंद दरवाजे जोरात उघडले जातील. हे काम मार्गी लागणं तुमच्यासाठी केवळ यश नसून तुमच्या विरोधकांसाठी एक मोठी चपराक ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, याच काळात तुमच्या मोबाईलवर एक असा गुप्त फोन कॉल येईल जो तुमची झोप उडवेल पण तुमचं नशीब उजळवेल. गुरुजींच्या मते हा फोन कॉल एका अशा व्यक्तीचा असेल जिने तुम्हाला पूर्वी फसवले होते किंवा कठीण काळात तुमची साथ सोडली होती. ती व्यक्ती आता स्वतःहून तुमच्याकडे येईल आणि तुमच्या फायद्याची एखादी मोठी गोष्ट सांगेल. समोरून येणारा तो एकच शब्द किंवा तो एक आकडा ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. हा फोन कॉल तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अधिकृत शेवट असेल आणि तुम्हाला जाणीव होईल की वेळ बदलली की माणसं आणि नशीब दोन्ही बदलतात. वृषभ राशीच्या जातकांनो, 5 फेब्रुवारीला येणारी ही संकष्टी चतुर्थी वृषभ राशीसाठी साक्षात विघ्नहर्ता घेऊन येत आहे. गुरुजी म्हणतात, तुमच्या राशीवर ओढवलेलं अरिष्ट आणि कामात येणारे वारंवार अडथळे दूर करण्यासाठी बाप्पा स्वतः तुमच्या दारावर दस्तक देणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची प्रगती कोणा अज्ञात शक्तीने बांधून ठेवली आहे किंवा घरात सतत आजारपण आणि मानसिक तणाव सुरू आहे, तर बाप्पाचा हा अवतार त्या सर्व संकटांचा संहार करेल. वृषभ राशीच्या जातकांसाठी ही चतुर्थी केवळ एक उपवास नाही, तर तुमच्या जीवनातील नकारात्मकतेचा अंत करणारी एक मोठी दैवी संधी आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक गुप्त उपाय सुचवला आहे. वज संकट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी बाप्पाला 21 दुर्वा आणि लाल फूल अर्पण करताना तुमची ती एक इच्छा बोला जी तुम्ही आजवर कोणालाही सांगितली नाही. बाप्पाचा तो आशीर्वाद तुमच्यासाठी एक अभेद्य सुरक्षा कवच ठरेल. या दिवशी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तिथे सकारात्मकतेचा संचार होईल. ज्या कामांसाठी तुम्ही लोकांचे पाय धरले होते ती कामे आता बाप्पाच्या कृपेने लोक स्वतःहून तुमच्याकडे येऊन पूर्ण करतील. पण सावधान, या दिवशी कोणाशीही उद्धटपणे बोलू नका, अन्यथा मिळणारा हा लाभ परत फिरू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, या 2 भागांचा एकत्रित परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांची भिंत आता कोसळणार आहे. एका बाजूला रखडलेली कामे मार्गी लागल्याचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला बाप्पाच्या रूपात मिळालेले दैवी संरक्षण. यामुळे तुमची प्रतिष्ठा समाजात पुन्हा एकदा वाढेल. गुरुजी म्हणतात, 5 तारखेच्या रात्री जेव्हा तुम्ही चंद्रदर्शन कराल तेव्हा तुमच्या मनातील भीती कायमची निघून गेलेली असेल. हा सस्पेन्स जेव्हा उघड होईल तेव्हा तुमच्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल आणि तुम्ही विजयाची पहिली पायरी चढलेली असेल. हा बदल किती गूढ पण सुखद असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे आता तुमच्यासाठी अनिवार्य आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, फेब्रुवारीच्या 6 आणि 7 तारखेला तुमच्या नशिबाची ती बंद तिजोरी उघडणार आहे ज्याची चावी हरवली आहे असं तुम्हाला वाटत होतं. गुरुजी म्हणतात, या 2 दिवसांत धनलक्ष्मी तुमच्या घरात अशा मार्गाने प्रवेश करेल ज्याचा विचार तुमच्या स्वप्नातही आला नसेल. वृषभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू असतात, पण नशिबाची साथ नसल्यामुळे आजवर तुमची अनेक कामं पैशानभावी रखडली होती. आता तो काळ संपला आहे. एखादा जुना विसरलेला व्यवहार, कोर्टातील मालमत्तेचा निकाल किंवा एखादी गुप्त गुंतवणूक तुम्हाला अचानक मालामाल करणार आहे. हा पैसा तुमच्या हातात येताच तुमच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे सावट कायमचे दूर होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, लक्ष्मीचं हे आगमन जितकं सुखद आहे तितकंच ते रहस्यमयी सुद्धा आहे.
गुरुजींनी एक अत्यंत महत्त्वाचा सस्पेन्स उघड केला आहे. हा पैसा येताच तुमच्या नात्यांमधील काही लोभी लोकांचे मुखवटे गळून पडतील. जे लोक आजवर तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील. सावधान. हा पैसा तुमच्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकीच त्यावर इतरांची नजर लागण्याची शक्यता जास्त आहे. गुरुजी बजावून सांगतात की तुमच्याकडे किती धन आले आहे आणि तुमचे पुढील आर्थिक बेत काय आहेत हे अगदी तुमच्या सावलीलाही सांगू नका. तुमची गुप्तता हेच तुमच्या संपत्तीचं रक्षण करणारं कवच ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, 7 फेब्रुवारीला नशीब असा काही यू टर्न घेईल की तुम्ही स्वतःच अवाक व्हाल. समाजात ज्यांनी तुमची किंमत शून्य केली होती, ज्यांनी तुम्हाला तुच्छ लेखून डावललं होतं, तेच लोक आता तुमच्यासमोर नतमस्तक होऊन मदतीची याचना करतील. गुरुजींच्या मते तुमच्या राशीतील ग्रहांची ही स्थिती तुम्हाला शून्यातून पुन्हा एकदा शिखरावर बसवणार आहे. तुमची प्रतिष्ठा, तुमचा दरारा आणि तुमच्या शब्दाला असलेली किंमत या आठवड्याच्या शेवटी गगनाला भिडलेली असेल. हा केवळ योगायोग नाही, तर बाप्पाने तुमच्या सहनशीलतेची आणि श्रद्धेची घेतलेली ही एक मोठी पावती आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, यशाच्या या शिखरावर असताना गुरुजींनी एक असा भयानक आणि जीवघेणा इशारा दिला आहे जो ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. जेव्हा तुमच्याकडे पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा येईल, तेव्हा अहंकार हा तुमचा सर्वात मोठा शत्रू बनून दारात उभा असेल. वृषभ राशीचा स्वभाव जिद्दी असतो, पण या जिद्दीचे रूपांतर जर उद्धटपणात झाले तर नियती पुन्हा एकदा तुम्हाला रस्त्यावर आणायला वेळ लावणार नाही. गुरुजी स्पष्टपणे बजावतात, बाप्पा जेव्हा भरभरून देतो तेव्हा तो तुमची नम्रता तपासण्यासाठी काही कठीण परीक्षाही घेतो. जर तुम्ही या काळात कोणा गरीबाचा अपमान केला किंवा कोणाचे हक्क हिरावले तर हा आशीर्वाद क्षणार्धात शापात बदलू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, या व्हिडिओच्या शेवटी गुरुजींनी दिलेला हा गुरुमंत्र काळजावर कोरून ठेवा. वेळ सांगून येत नाही, पण वेळ आल्यावर सर्व काही सांगून जाते. हा संपूर्ण आठवडा तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर समजा तुमच्या दुर्दैवाचे कुलूप उघडले गेले आहे. आता फक्त शांत रहा, बाप्पावर अढळ विश्वास ठेवा आणि येणाऱ्या शुभ बदलांचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. वृषभ राशीचा हा महाविजय आता कोणीही रोखू शकत नाही. बाप्पाचा हा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी आताच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा आणि आपल्या नशिबाचा हा चमत्कार डोळ्यांनी पहा. राशीच्या जातकांनो, ही वेळ तुमची आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो खालीलप्रमाणे आहे. तुमच्या मनातील भीतीला श्रद्धेत बदला आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जा. जर तुम्हाला आजच्या या माहितीमुळे थोडीही सावधगिरी बाळगता आली तर या व्हिडिओचा उद्देश सफल झाला असे मी समजेन. तुमची एक लाईक आणि कमेंट आम्हाला अशीच गूढ आणि सविस्तर माहिती देण्यास प्रोत्साहन देते. कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ कृपा ठेवा असे लिहायला विसरू नका, जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील. उद्याच्या दिवसात तुमच्या नशिबात काय दडलंय हे जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. सावध रहा, सुरक्षित रहा, कारण काळ तुमच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. श्री स्वामी समर्थ.